Our today's topic is rheumatic fever. It is very important question for 10 or 20 marks in our exam. Rheumatic fever, जर ज्यावेळेस आपण rheumatic fever याचा विचार करतो त्यावेळेस rheumatic त्यामुळे आपल्याला वाटतं की बोन्सशी रिलेटेड असेल, बट ॲज नेम नॉट इट इज नो रिलेटेड टू बोन. हां, एक डिसीज येतो ज्याच्यामध्ये बोन्सशी संबंध येतो, पण हा पूर्णपणे बोन्सशी डिपेंडेंट नाही आहे. rheumatic feverमध्ये मेनली आपण पहिल्यांदा यासाठी एक स्टोरी बघूयात, त्या माध्यमातून आपल्याला समजेल. एक लहान आणि मोस्ट ऑफ दी लहान मुलांचं केसेस घेऊयात का, कारण की इट इज मोस्ट कॉमन इन 3 to 5 years ऑफ एज. मोठ्यांमध्ये होऊ शकतो बट मोस्ट कॉमनली अफेक्ट्स इन चाइल्डहूड स्टेज. सो एक लहान मुलगी आहे किंवा मुलगा आहे, त्यांना बाहेर खाल्ल्यामुळे काहीतरी ग्रुप ए बीटा स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियलचं इन्फेक्शन झालं. त्या इन्फेक्शनमुळे काय होईल, तर त्यांना कॉज होईल टॉन्सिलायटिस. टॉन्सिल्स खाल्ल्यानंतर टॉन्सिल्समध्ये स्वेलिंग कॉजेस टॉन्सिलायटिस. आयटिस मीन्स इन्फ्लामेशन. सो स्वेलिंग कॉज होते. ज्यावेळेस हे बॅक्टेरिया इन्फेक्शन स्वेलिंग कॉज करतात त्यावेळेस आपली बॉडी ॲज अ फीडबॅक मेकॅनिझम म्हणून अँटीबॉडीज प्रोड्यूस करते अगेन्स्ट दॅट बॅक्टेरिया इन्फेक्शन. बॅक्टेरिया इन्फेक्शनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज फॉर्म करते. तर जे बॅक्टेरिया आहे ग्रुप ए बीटा स्ट्रेप्टोकोकल ए इन्फेक्शन, त्याला आपण गॅस असंही म्हणू शकतो. त्याच्या अगेन्स्ट त्याच्यामध्ये अँटीजन कुठलं असतं, तर अँटीजन असतं एम प्रोटीन अँटीजन असतं. तर एम प्रोटीन फॉर्म कॉम्प्लेक्स विथ दी अँटीबॉडी इन अवर बॉडी. सो द बॅक्टेरिया विल किल. हे झालं मेकॅनिझम. बॅक्टेरिया किल झाला, टॉन्सिलायटिस पण रिमूव्ह झालं. पेशंटला काही सिम्पटम नाही आहे, टॉन्सिलायटिस नाही आहे, कारण की अँटीजन किल झालं आहे. पण पुढच्या स्टेजमध्ये जे रिमॅटिक फीवर कॉज होतं त्याचा मेन कॉज जे आहे ते पुढचं मेकॅनिझम आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की जे अँटीजन फॉर्म झालेलं आहे, अँटीजन जे होतं मागं बघितलं आपण, जे अँटीजन आहे ते आहे एम प्रोटीनचं अँटीजन जे आहे त्याच्या विरोधात अँटीबॉडीज जे आहे ते बॉडीने फॉर्म केलं आहे. पण तेच एम प्रोटीन जे आहे ते जसं गॅसमध्ये म्हणजे ग्रुप ए बीटा स्ट्रेप्टोकोकसमध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्या बॉडीच्या 5 ऑर्गन्समध्ये प्रेझेंट असतात, विच आर मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स इन अवर बॉडी. तर ते 5 ऑर्गन्स कुठले आहेत, तर ते 5 ऑर्गन्स आहेत हार्ट, ब्रेन, स्किन, सबक्युटेनियस टिश्यू अँड बोन्स. तर यामध्ये पण ते अँटीजन फॉर्म असतात, आधीपासूनच असतात. तर त्या अँटीजनच्या विरोधात अँटीबॉडीज तर आधीपासून एम प्रोटीनच्या विरोधात अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये पहिल्यापासून तयार झालेलं आहे. तर आपल्या बॉडीला काय वाटतं की हे सुद्धा अँटीजन आपल्या बॉडीच्या विरोधात काम करणार. दिस आर ऑल्सो दी फॉरेन बॉडीज. सो दॅट अँटीबॉडीज जे आहेत फॉर्म झालेले ते अँटीजनच्या विरोधात लढतात आणि त्यांना किल करतात. त्यामुळे दिस ऑल्सो कॉजेस डॅमेज टू 5 ऑर्गन्स इन अवर बॉडी. तर ज्यावेळेस अफेक्ट करतात हार्टला अफेक्ट केलं त्यावेळेस कॉज होतो डिसीज रिमॅटिक हार्ट डिसीज RHD कॉज करतात. तेच अँटीबॉडीज सेल्फ बॉडीचे आहेत हे अँटीबॉडीज. ज्यावेळेस ब्रेनला अफेक्ट करतात त्यावेळेस सिंडेन्स कोरिया हा डिसीज कॉज करतात. ज्यावेळेस तेच अफेक्ट करतात स्किनला त्यावेळेस इरिथेमा मार्जिनायटम प्रोड्यूस होतो. हेच अँटीबॉडीज सेल्फ बॉडी अँटीबॉडीज जे आहेत ते ज्यावेळेस सबक्युटेनियस टिश्यूजला कॉज करतात त्यावेळेस सबक्युटेनियस नोड्यूल्स होतात. तर सबक्युटेनियस नोड्यूल्समध्ये काय होतं, मोस्टली इन दी एल्बो साईड असं नोड्यूल फॉर्म होतं. इरिथेमा मार्जिनायटममध्ये काय होतं, स्किनवरती असे पॅचेस तयार होतात विच आर रेडिश राऊंड इन कलर. साईडला स्किनच्या साईडला असे पॅचेस फॉर्म झालेले असतात. आणि बोन्समध्ये पॉलीआर्थरायटिस म्हणजे मोस्ट ऑफ दी बोन्स, आणि ह्याच्यामध्ये मेनली लॉंग बोन्स, फिंगर टिप्सचे जे बोन्स असतात फिंगरचे ते नाही इन्व्हॉल्व होत. लॉंग बोन्स म्हणजे नीचे झाले, लेगचे झाले, हँडचे झाले असे. अर्थरायटिस मीन्स इन्फ्लामेशन ऑफ बोन्स. अर्थरायटिस आणि अर्थॅल्जियामध्ये डिफरन्स आहे, ते आपण पुढे बघूयात. तर अँटीबॉडीज कन्फ्युज होतात अँटीबॉडीज आणि बाइंड विथ दी 5 ऑर्गन्स अँड डॅमेज टू सेल्फ ऑर्गन. सो इट इज ॲटो इम्युन डिसीज कॉजिंग दिस 5 diseases. These 5 diseases combinedly called as rheumatic fever. Rheumatic fever is not one disease. It affects the 5 organ and it combinedly called as rheumatic fever. तर rheumatic feverची डेफिनेशन काय येईल, इट इज मल्टीसिस्टम डिसीज. मल्टीसिस्टमला अफेक्ट करतं हार्ट, ब्रेन, स्किन, सबक्युटेनियस नोड्यूल्स आणि बोन्स. JONS जोन्स यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. इट इज मल्टीसिस्टम डिसीज. पोस्ट स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शनमुळे होतं. पोस्ट मीन्स आफ्टर द स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन. सो पोस्ट स्ट्रेप्टोकोकल नॉन सुपरिटिया का इट नॉट कॉज ड्यू टू द बॅक्टेरिया, इट इज कॉज्ड ड्यू टू द ॲटो इम्यून ऑफ अवर ओन बॉडी. बॅक्टेरिया नॉट कॉजेस डॅमेज टू हार्ट ब्रेन. अवर ओन अँटीबॉडीज damages the organs. So it is non-suppurative inflammatory disease affecting heart, joints, brain, skin and subcutaneous tissue. So it is immune-mediated disease. Multisystem that occurs few weeks. काही आठवड्यानंतर आपल्याला सिम्पटम्स दिसतात. एपिसोड्स ऑफ गॅस फॅरिंजायटिस झाल्यानंतर काही आठवड्यानंतर आपल्याला हे सिम्पटम्स दिसायला लागतात. क्लिनिकल फीचर्स पाहायला गेले, क्लिनिकल फीचर्स म्हणजे काय, ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये पेशंट येतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये काय काय सिम्पटम्स दिसतील. तर पहिल्यांदा इट अफेक्ट्स काय JONES वरून जॉन्सवरून आपण लक्षात ठेवू शकतो. J फॉर जॉईंट्समध्ये काय होतं, मायग्रेटरी पॉलीअर्थरायटिस इन लार्ज बोन्स. मेनली मायग्रेटरी म्हणजे कधी हाताला दुखते तर कधी पायाला दुखते असे सिम्पटम्स आपल्याला दिसायला मिळतात. तर हे पहिलं झालं क्लिनिकल फीचर्स. मध्ये हार्ट एच आता ओचं कसं करायचं, ओ फॉर हार्ट शेप. सो हार्टमध्ये rheumatic हार्ट डिसीज कॉज करतं. त्याच्यामध्ये व्हॅल्व्युलर चेंजेस होतात, पॅनकार्डायटिस होतं, इन्फ्लामेशन. सो
पॅन मीन्स ऑल द मसल्स ऑफ द हार्ट आर इन्व्हॉल्व. सो पॅनकार्डायटिस इन्फ्लमेशन ऑफ दी ऑल द मसल्स ऑफ द हार्ट. 3 असतात, एंडोकार्डायटिस, मायोकार्डायटिस आणि पेरिकार्डायटिस. सो इट ऑल इन्क्लूड्स पॅनकार्डायटिस. अर्ली पहिल्यांदा काय होतं, मिट्रल रिकर्डिटेशन होतं, लेटमध्ये मिट्रल स्टेनोसिस होतं. तिसरं नंतर एन फॉर नोड्यूल्स, सबक्युटेनियस नोड्यूल्स फॉर एन. नोड्यूल्स फॉर्म होतात स्किनमध्ये, मोस्टली इन द एल्बो. सिंडेम्स कोरिया, यस फॉर सिंडेम्स कोरिया. सिंडेम्स कोरिया काय आहे, ब्रेनला अफेक्ट करतं. ब्रेनला अफेक्ट केलं, ब्रेनचं मेन फंक्शन काय आहे, रिस्पॉन्सेस ऑफ अवर बॉडी, स्टिम्युलेशन. सो त्याच्यामध्ये काय होतं, आपण जे मोशन करतो ते अफेक्ट होणार. इनव्हॉलंटरी, इरेग्युलर, नॉन रिपिटेटिव्ह मुवमेंट्स ऑफ लिम्ब, नेक, हेड अँड फेस. आणि हे कधी होतं, मोस्टली 1 to 8 मंथ नंतर होतं, लेट आफ्टर रुमॅटिक फीवर. रुमॅटिक फीवरच्या झाल्यानंतर 1 ते 8 महिन्यानंतर होतं. सो we have to clear the symptoms and disease as soon as possible. नंतर ई फॉर इरिझिमा मार्जिनाटम. इरिझिमा मार्जिनाटममध्ये रॅशेस होतात, पेनलेस रॅश असतात. डार्टिंग टंग होते, मिल्क मेड ग्रीप होतं आणि कोरिएक हँड होतं. कोरिएक हँड मीन्स पियानो वाजवतात ना कोरियामध्ये, त्या टाईपमध्ये हँड होतं. डायग्नोसिस करताना मेनली 2 आहेत क्रायटेरिया, मेजर क्रायटेरिया अँड मायनर क्रायटेरिया. दिस आर नोन ॲज जोन्स क्रायटेरिया. मेजर क्रायटेरियामध्ये JONES, जे फॉर जॉईंट्समध्ये पॉलीआर्थरायटिस होतं. O फॉर हार्ट, तेच RHD. N फॉर नोड्यूल्स, एन ई फॉर इरिझिमा मार्जिनाटम, S फॉर सिंडेम्स कोरिया, जॉन्स, JONES, जॉन्स क्रायटेरिया. मायनर क्रायटेरियामध्ये काय होतं, पेशंटला फिवर येईल, लॅब जे टेस्टिंग करतो त्यामध्ये ESR इन्क्रीज, CR प्रोटीन इन्क्रीज, ल्युकोसाइट्स इन्क्रीज. इन्फेक्शन झालेलं आहे, सो ल्युकोसाइट्स इन्क्रीज होणार, ऑब्वियस आहे. अर्थराल्जिया, आता अर्थरायटिस नाही आहे इथं, अर्थराल्जिया इज डिफरंट, अर्थरायटिस इज डिफरंट. आयटिस फॉर इन्फ्लामेशन, अर्थराल्जिया फॉर पेन इन बोन्स. लॉंग PR इंटरवल, आता हे PQREST, तर दिस इज PQR. PR इंटरवल इज लॉंग PR इंटरवल होतं. त्याचप्रमाणे नंतर मग एक महत्त्वाचं क्रायटेरिया म्हणजे गॅस क्रायटेरिया. एकानं क्वेश्चन मार्क केला की मेजर क्रायटेरिया, हां बरं मेजर आणि मायनर आहेत, पण त्या पेशंटला जर इन्फेक्शनच झालेलं नसेल तर रिमॅटिक फीवर असेल का, तर नाही. त्यामुळे ते म्हणजे समजण्यासाठी गॅस हा एक तिसरा क्रायटेरिया तयार करण्यात आला. त्यामध्ये आपण खरंच स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन झालेलं होतं का पेशंटला हे बघणार. तर सब क्लिनिकल विथ चाइल्ड नॉट हॅव थ्रोट पेन नाही आहे चाइल्डला, तर त्यामध्ये काय करणार, आपण थ्रोट स्वॅप करून बघणार की पेशंटला इन्फेक्शन झालेलं होतं का. दिस इज ब्लड आणि ब्लड टेस्ट करणार. ब्लड टेस्टमध्ये 2 येतात, ASOT आणि anti-DNSB. ASOTमध्ये अँटी स्ट्रेप्टोलायसिन आणि anti-deoxyribonuclease. हे टेस्ट केल्यानंतर आपल्याला दिसलं की रिमॅटिक फीवर त्या पेशंट आहे का नाही, म्हणजे इन्फेक्शन झालेलं होतं का नाही. कधी आपण कन्फर्म करणार की डायग्नोसिस पेशंटला रिमॅटिक फीवरचंच आहे, ज्यावेळेस 2 मेजर क्रायटेरियाज असतील. वेन एव्हर देअर आर 2 मेजर क्रायटेरियाज मीन्स पेशंट विथ 2 मेजर सिम्टम्स. समजा रुमॅटिक कार्डायटिस, RHD असेल, रुमॅटिक हार्ट डिसीज आणि पॉलीआर्थरायटिस, आणि एक मायनर किंवा एक गॅस क्रायटेरिया असायलाच पाहिजे. मायनर फीवर असू देत काही का असेल, पण एक म्हणजे थ्रोट स्वॅब कल्चरमध्ये पॉझिटिव्ह यायला पाहिजे गॅस. 2 मेजर अँड 1 गॅस क्रायटेरिया इज मॅन्डेटरी टू, तरच त्यावेळेस आपण म्हणू शकाल की दिस इज डायग्नोसिस ऑफ रिमॅटिक फीवर. नाहीतर मग 1 मेजर जर क्रायटेरिया असेल, समजा रिमॅटिक हार्ट डिसीज आहे, तर 2 तरी फीवर आणि लॅब टेस्ट किंवा मग कुठलेही 2 तरी मायनर असायला पाहिजेत, आणि नंतर मग 1 किंवा 2 तरी एकच गॅसचं पॉझिटिव्ह असायला पाहिजे. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की दिस इज रिमॅटिक केस ऑफ रिमॅटिक फीवर. परत आपण इको करणार, इकोने पण समजू शकतो पॅनकार्डायटिस, हार्टचे मोशन समजू शकतो. ECGमध्ये पण लक्षात येईल, PR इंटरवल इन्क्रीज, चेस्ट एक्सरे पण करू शकतो. ट्रीटमेंट, जर ट्रीटमेंट पाहायला गेली तर इरॅडिकेशन ऑफ इन्फेक्शनच्या इरॅडिकेशनसाठी पेनिसिलिन V देणार पेशंटला. आता चाइल्ड्समध्ये वेगळा डोस असतो, अडल्टमध्ये वेगळा डोस. अडल्टमध्ये 500 mg पर ओरल BD देणार, तर तेच चाइल्डमध्ये 250 mg पर ओरल एव्हरी 8 to 12 hours. ॲलर्जिक पेशंट असेल, समजा एरेझिमा झाला, तर सिफॅलोस्पोरिन देणार. जॉईंट्समध्ये पेन असेल, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, ॲस्पिरिन देणार. स्टिरॉइड्स इन लास्ट अँड सिव्हिअर पेनमध्ये देणार, सुरुवातीला नाही देणार. RHD रिमॅटिक हार्ट डिसीज असेल तर ACE इनहिबिटर्स देणार. सिंडेम्स कोरिया जर असेल, सिंडेम्स कोरिया इट इज अफेक्ट्स ब्रेन, सो ब्रेनला अफेक्ट करतं, त्यामुळे काय करणार, त्याला आपण रेस्ट घ्यायला लावणार. मुवमेंट खूप होते त्यामध्ये, इनव्हॉलंटरी मुवमेंट, सो रेस्ट अवॉइड ओव्हर स्टिम्युलेशन नाही झालं तर मुवमेंट पण कमी होईल, आणि त्यांना डार्क प्लेसमध्ये आपण मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये ठेवतो. सिव्हिअर जर पेशंटला रिमॅटिक फीवरचे सिव्हिअर सिम्पटम्स असतील एंड स्टेजचे, तर IVIG अँटीबॉडीज देणार. IVIG अँटीबॉडीज वी हॅव टू गिव्ह टू दी पेशंट. So this is all about rheumatic fever. So subscribe my channel and